नमस्कार, मी प्राध्यापक नरेश कुलकर्णी सर्वप्रथम सर्वांचे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. बघा, आपण जी मॅथची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 4 लेक्चर हे अपलोड केलेले आहेत आणि हे आपलं 5वं लेक्चर आहे. आणि आपण बघत आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण एकक स्थानच्या अंकावरील प्रश्न व उत्तर याचं बेसिक स्वरूप आपण बघितले. आज आपण या टाईपचे प्रश्न सोडवणार आहोत आणि अशा टाईपचे कुठलेही आणि किती मोठे प्रश्न आपण 10 ते 30 सेकंदामध्ये सोडवणार आहोत. पण त्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सुरुवातीला हा मोठा प्रश्न आहे, पण आपल्याला नेमका एक्झॅक्ट हे सोडवण्यासाठी आपल्याला काही बेसिक ज्या कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण एक थोडं 2 ते 3 मिनिटं आपण त्या कन्सेप्ट शिकून घेऊ. बघा, जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणलं की 22 चा चौथा घात, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे 22 चा चौथा घात. मी जर असा प्रश्न लिहिला 22 चा चौथा घात हे सोडवल्यानंतर, असं लिहिलाय प्रश्न 22 चा चौथा घात हे सोडवल्यानंतर एकक स्थानी कुठला अंक आहे? एकक स्थानी कुठला अंक असेल, असा प्रश्न लिहिलेला आहे. बघा, आता हा प्रश्न सोपा आहे कारण की या प्रश्नाच्या जर कंपेअर केला आपण तर या प्रश्नाच्या तुलनेत हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तर आपण कसं करतो हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. एकक स्थानचा अंक काढायचा आणि 22 चा चौथा घात म्हणजेच 22 गुणिले 22 गुणिले 22 गुणिले 22 आपण किती लिहिणार? 4दा लिहिणार. आणि आपल्याला एकक स्थानचा अंक विचारलाय तर आपल्याला घेणं देणं एकक स्थान सोबत आहे. 2 दुनी 4, या 4चा गुणाकार याच्या एकक स्थान सोबत 4 दुनी 8 आणि पुन्हा याचा एकक स्थानचा 8 दुनी 16. याचा अर्थ याच्या एकक स्थानी तुमचे येणार आहे 6. याच्या एकक स्थानी येणार आहे तुमचे 6. पण मी जर हाच प्रश्न असा दिला असता, बघा हाच प्रश्न मी असा दिला असता की 22 चा तुम्हाला 25वा घात करायचा आहे. 22 चा 25वा घात हे सोडवल्यानंतर एकक स्थानी कुठला अंक येईल? आता याचा अर्थ तुम्हाला मी आधीच सांगितलाय की 22 हे आपल्याला किती वेळा घ्यायचे रे? तर 22 हे आपल्याला 25 वेळा घ्यावा लागतील. पण 22 हे 25 वेळा घेणं आपल्याकडून पॉसिबल नाही. बरं ठीक आहे, एक वेळेस आपण 22 हे 25 वेळा घेऊ, पण इथं जर तुम्ही बघितलं तर हे घात जवळपास 34,237 वेळा आपल्याला ही संख्या लिहून हे पॉसिबल नाहीये. तर मग आपण, तुम्ही बऱ्याच पुस्तकामध्ये शिकले असाल की जर असं असेल तर तुम्हाला याला 4 न भागायचे, याला 4 न भागायचे आणि जी बाकी उरल ती बाकी आपल्याला घ्यायची. बघा, आता सोपी गोष्ट तुम्हाला इथं सांगतो आणि तुम्हाला हेही सांगणार आहे मी की याला 4 नच का भागतात. ठीक आहे, पहिली गोष्ट ते करायचं कसं सॉल्व ते पाहू आपण. बघा, आता मला माहिती आहे की मला एकक स्थानचा अंक काढायचा आहे फक्त. तर इथं एकक स्थानचा अंक 2 आहे, तर फक्त हे खालचे 2 घ्यायचे आपल्याला एकक स्थानचा अंक. इकडे किती संख्या असली तर मला घेणं देणं नाहीये. आता बघा, हे जे 25 आहेत या 25 ला मला 4 न भागायचं. आता कशामुळे 4 न भागायचं मी सांगेल थोड्याच वेळामध्ये. पहिली गोष्ट याला 4 न भागून घेऊ. बघा, 4 1 4, 4 सख 24 आणि ही जी एक बाकी उरली, ही जी बाकी उरली, जी काही बाकी उरल माझं 4 न भागून ते मला याच्यावर द्यायचं आहे, ते मला याचा घात द्यायचा आहे. म्हणजे मला 2 चा पहिला घात करायचा आहे आणि 2 चा पहिला घात मला माहिती आहे 2 येते. याचाच अर्थ हे जर तुम्ही सोडवलं तर याच्या एकक स्थानी तुमचा 2 असेल. किती असेल तुमचे? 2 असेल. आता बघा, कन्सेप्ट अशी आहे की बाबा याला 4 नच का भागायचंय. एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो याला 4 नच का भागायचंय. बघा, कुठलाही जरी अंक घेतला आपण तर आपल्याला त्याला म्हणजे जे घात आहे त्याला आपल्याला फक्त 4 न आणि 4 नच भागायचंय. बघा, थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. जर मी इथं 2 चा पहिला घात केला, 2 चा दुसरा घात केला, 2 चा तिसरा घात केला, 2 चा चौथा घात केला, 2 चा 5वा घात केला, 2 चा 6वा घात केला, 2 चा 7वा घात घेऊ, इथं 2 चा 8वा घेऊ, इथं 2 चा 9 घेऊ. बस झालं, एवढ्यातच समजून जाईल. बघ, 2 चा पहिला घात याचा अर्थ 2 होईल कारण की 2 एकदाच लिहायचंय. 2 चा दुसरा घात याचा अर्थ 2 2 4 होतील. 2 चा तिसरा घात 8, 2 चा चौथा घात याला डबल करा 16, याला डबल करा 32, याला 64, 2 चौक 8 आणि 2 सख 12, 128, 2 8 16, 2 2 4 आणि 1 5 आणि 2 1 2, 256 आणि इथं 2 सख 12, 2 पंचे 10 आणि
एक 11 बेदुनी 4 आणि 5 512 512. आता बघा तुम्हाला सिंपल आता इथं 4 न का भागायचं हे सांगायला मी. जसं इथं मी जर 4 4 चे गट पाडले 1 2 3 4 1 2 3 4 तर तुमच्या लक्षात येईल 4 4 चे जसेही मी गट पाडले तर प्रत्येक वेळेस अंक तोच रिपीट होतो. जसं इथं पहिल्या वेळेस किती आहे सांगा बरं 2. इथंही पहिल्या वेळेस एकक स्थानी, कारण की इकडल्या अंकाशी मला काही गरज नाही, मला पाहिजे फक्त कोणता अंक तुमचा एकक स्थानचा. परत बघा 4 चा गट जसाही पहिला सुरू झाला तर किती आले तुमचे परत 2 आले. इथं दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही पाहिले इथं 4 आहेत, इथं एकक स्थानी किती आहेत तुमचे 4 आहेत आणि तिथेही अजून दुसरं काढलं आपण 2 चा 10वा घात तर तिथेही एकक स्थानी तुमचे 4च येणार आहेत. त्याच्यानंतर इथं बघा 8 आहेत, इथं तिसऱ्या नंबरला बघा 8 आहेत आणि अजून आपण तिसरा घेतला असता तर तिथेही 8 आले असते. चौथ्या नंबरला बघा इथं 6 आहेत, इथं सुद्धा 6 आहेत आणि अजून आपण चौथा नंबर तिकडला काढला असता तरी तिथं 6 येणार. याचाच अर्थ मला फक्त एवढंच सांगायचंय की जसे तुम्ही कुठल्याही अंकाचे, आपल्याकडे जे 10 अंक आहेत त्या कुठल्याही अंकाचे तुम्ही जर 4 4 गट केले तर सेम तोच अंक एकक स्थानी येणार आहे, म्हणून आपल्याला 4 न बघायचे. आता बघा आता इथं मी 2 चा पहिला घात केला तरी माझ्याकडे 2 यायले आणि इथं 2 चा 5वा घात केला तरी माझ्याकडे एकक स्थानी 2 यायले. तर मी याला काय करतो 4 न भागतो. 4 1 4 आणि 5 4 गेले बाकी उरली 1. याचाच अर्थ या 2 वर 1 ठेवले काय, 1 पहिला घात काढला काय आणि 5वा घात काढला काय, एकक स्थानी किती येणार आहे तुमचे 2च येणार आहे. जसं इथं बघा मी याला जर 4 न भागितलं तर बाकी उरती तुमची 2. 4 1 4 6 मधून 4 गेले बाकी उरली 2. याचा अर्थ 2 चा मी दुसरा घात काढला तरी एकक स्थानी 4 येणार आहेत आणि 2 चा मी 6वा घात काढला तरी एकक स्थानी 4 येणार आहे. तसं सेम इकडे बघा 4, जर इथे मी 4 1 4 भागितले तर बाकी 3 उरल. याचाच अर्थ जर मी 2 चा तिसरा घात केला तर 8 येणार आहे आणि 2 चा 7वा घात केला तरी किती येणार आहे 8 येणार आहे. इथं मात्र बघा जसंही इथं तुम्ही 4 न भाग देसाल तर इथं तुमची बाकी शून्य उरल. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी जर शून्य उरली तर तुम्हाला चौथा घात घ्यायचा आहे. बाकी जर शून्य उरली तर तुम्हाला चौथा घात घ्यायचा आहे, अन्यथा जेवढी बाकी उरल तेवढाच घात घ्यायचा आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर 1 बाकी उरली तर 1 घात घ्या, 2 बाकी उरली तर 2 घात घ्या, 3 बाकी उरली तर 3 घ्या आणि 4 बाकी उरली तर 0 घ्या. 5 तर बाकी उरणारच नाही, 5 असेल तर बाकी पुन्हा किती उरल, एकच उरल. बघा आपण थोडेसे काही 2-4 गणित याच्यावर घेऊ आणि नंतर आपण डायरेक्ट या मोठ्या मोठ्या गणिताला आपण आत घालू. बघा जसं मी जर म्हणलं इथं की तुम्हाला 2 8 5 4 3 याच संख्येचा 2 3 4 5 किंवा या संख्येचा आपल्याला असं करू आपण 27वा घात काढायचा. हे सोडवल्याच्या नंतर एकक स्थानी काय येईल एवढं सांगायचं. आपला चॅप्टरच आहे की एकक स्थानच्या अंकावरील प्रश्न उत्तर. आपल्याला इथं सांगायचं की हे सोडवल्याच्या नंतर सॉल्व्ह केल्याच्या नंतर एकक स्थानी कुठला अंक येईल. तर बघा एकक स्थानी याचा अर्थ मला इकडल्यावर काय घेणं देणं नाही. आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलोय तर मला फक्त 3 सोबत घेणं देणं आहे आणि 3 चा मला 27वा घात करायचा आहे. आणि मी हेही बघितलंय की 27वा घात करायची गरज नाही, कारण की 4 4 च्या टप्प्यानं मी जर बघितलं तर तेच अंक माझा रिपीट होतोय. तर 27 ला मला 4 न भागायचंय. 27 ला मी जसंही 4 न भागितलं तर बघा 4 सख 24, 4 7 28 होते, 4 सख 24. याचा अर्थ इथं बाकी उरली 3 आणि जी बाकी आहे ही मला हे शेवटचा जे अंक आहे त्याच्या डोक्यावर ठेवायचे. याचा अर्थ 3 चा तिसरा घात मला फक्त करायचा आहे आणि 3 चा तिसरा घात जर केला तर मला माहिती आहे 3 चा घन 27 आहे. याचाच अर्थ याच्या एकक स्थानी तुमचे 7 येतील. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. याचा अर्थ इथं 7 आले तर याच्याही एकक स्थानी तुमचे किती यायला पाहिजे तर 7 यायला पाहिजे. जसं अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. बघा अजून एखादं उदाहरण घेऊ. जसं 2 8 3 4 5 7 6 4 2 आणि इथे घेऊ आपण 26. ठीक. याचाच अर्थ ही संख्या मला कितीदा लिहायची रे 26 वेळेस लिहायची. किती वेळेस लिहायची 26 वेळेस. आता 26 वेळेस लिहायची तर मी 26 वेळेस लिहित नाही. मला पहिली गोष्ट तर माहिती, मला 4 एकक स्थानचा अंक काढायचा आहे तर मी एकक स्थानचा फक्त अंक उचलणार, तो 4 इथं. आणि 26 ला मी 4 न भागणार.
4 सख 24, बाकी उरली तुमची 2 आणि ही जी बाकी उरल हेच याचा घात देणार आणि 4 गुणिले 4 दोनदा लिहिणार तर 4 चोक 16 याचा अर्थ याच्या एकक स्थानी कुठला अंक असेल तर 6 अंक असेल. किती असेल? 6 अंक. याच पद्धतीने तुम्हाला करायचंय. आता थोडस जर मी मोठं दिलं तर बघा, आता बघा 4 ची कसोटी सांगतो तुम्हाला, त्याच्यावरून अजून तुम्हाला सोपं जाईल. जसं फॉर एक्झाम्पल आता एखादं गणित तुम्हाला मी दिलेलं आहे, 8 7 5 4 3 2 आणि वर दिले 8 3 4 2 7 आणि 3. तुम्हाला सांगायचंय की हे सोडवल्याच्या नंतर एकक स्थानी कुठला अंक आहे, याचा अर्थ असा आहे की ही संख्या आपल्याला एवढ्या वेळेस लिहायची. ठीक आहे, पण पॉसिबल नाहीये. आता बघा 4 ची कसोटी काय सांगते, आपण 4 ची कसोटी बघून घेऊ म्हणजे आपल्याला 4 न भाग द्यायला सोपं जाते. 4 ची कसोटी सांगते की कुठली जरी संख्या असेल, फॉर एक्झाम्पल ही संख्या आहे, ही संख्या आहे, या संख्याला 4 न भाग पूर्णपणे जाते का नाही हे बघण्यासाठी आपल्याला सगळ्या संख्येला भाग द्यायची गरज नाही. तर 4 ची कसोटी सांगते शेवटच्या 2 अंकापासून जी संख्या भेटल तिला 4 न भाग द्या. जर तिला 4 न भाग गेला तर या सगळ्या संख्येला तुमच्या 4 न भाग जातो. जसं 4 7 28 कंप्लीट भाग गेला, याचा अर्थ या पूर्ण संख्येला किती न भाग जाईल तुमचा? 4 न जाईल. फॉर एक्झाम्पल मी जर दुसरी संख्या घेतली आणि तुम्हाला म्हणलं सांगा या संख्येला 4 न भाग जाईल का, तर तुम्ही म्हणसाल सर याच्या शेवटचे जे 2 अंक आहेत हे 4 न जर भागितलं मी तर 4 सख 24 बाकी 3 उरती, याचा अर्थ बाकी उराईल, याचा अर्थ या संख्येला निशेष भाग जाणार नाही, बाकी 3 उरल आणि तुम्ही या पूर्ण संख्येला जरी 4 न भाग दिला तर तुमची शेवटी बाकी किती उरणार आहे? 3च उरणार आहे. तुम्हाला जर थोडंसं पाहायचं असेल तर आपण एक गणित घेऊ. बघा थोडासा वेळ जातोय, व्हिडिओ आपला थोडासा मोठा होतोय, त्यामुळं तरी पण काय हरकत नाही. बघा एखादी संख्या आहे, आपण इथे छोटीच घेऊन पाहू. बघा जसं ही संख्या आहे, या संख्येला मी जर म्हणलं तुम्हाला की 4 न भाग जातो का, तुम्ही म्हणसाल सर याला जर 4 न भाग दिला तर 6 चोक 24, 26 मधून 24 गेले, बाकी किती उरायली आपली? 2 उरायली. याचा अर्थ या संख्येला भाग जात नाही. तर पाहू आपण या संख्येला भाग देऊन बाकी नक्की 2च उरती का. तर बघा पहिल्यांदा भाग दिला 4 पंचे 20, बाकी उरली 3, वरून घेतली 4, 4 7 28, 4 8 32, बाकी उरली तुमची 2, वरून घेतले तुमचे 2, 22 झाले, 4 पंचे 20, याचा अर्थ परत आपण बाकी उरली 2 आणि वरून घेतले 6, 4 सख 24 आणि 24 जर घेतले आपण तर तुमचे 26 मधून 24 घेतले, तुमची बाकी किती उरली? 2 आणि इथे बाकी किती उरली? ती 2. त्याच्यामुळं आपल्याला 4 ची कसोटी सांगते की शेवटच्या 2 अंकाला तुम्हाला काय करायचं? भाग द्यायचा. चला आता हा प्रश्न आपण सोडून बघू. पहा किती सिंपल झालाय. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की प्रश्न कसा सोडवायचा. बघा जसं मी इथं मला माहिती आहे की मला या हा प्रश्न असा लिहून घ्या पूर्ण. हे सोडवल्यानंतर एकक स्थानी कुठला अंक असेल? बघा सिंपल आहे. मी तुम्हाला आधीच काय सांगितलं की या इतक्या सोबत मला घेणं देणं नाही. एकक स्थानचा अंक हे 2 उचलले, ठीक आहे, गुणाकाराचं चिन्ह गुणाकाराचं दिलं. इकडल्या सोबत काय घेणं देणं नाही. एकक स्थानचा अंक इथं 7 आहे, 7 घेतलाय. त्याच्यानंतर इकडल्याच्या सोबत काय घेणं देणं नाही. एकक स्थानचा अंक 3 आहे, 3 घेतलाय. त्याच्यानंतर इकडल्या इतक्या सोबत काय घेणं देणं नाही. एकक स्थानचा अंक 5 आहे, 5 घेतलाय. त्यानंतर इथला एकक स्थानचा अंक माझा 8 आहे, मी 8 घेतलाय. एवढ्या सोबतच घेणं देणं आहे, कारण की एकक स्थानचे अंक आपले हेच आहेत आणि गुणाकार आहे म्हणून गुणाकार लिहिलेला आहे. आता वरे तुम्ही बघितले आपल्याला 4 न भागायचे, तर आपण इथपासून 4 न भागत बसणार नाही. तर वरे आपल्याला माहिती आहे की इथं फक्त एवढ्यालाच 4 न भागायचं आहे आणि जी बाकी उरल ती बाकी आपल्याला याच्यावर घातावर द्यायची. बघा एवढं सिंपल आहे. बघा इथं 4 न भागितलं, ज्यांना असा डायरेक्ट भाग जमत नसेल त्यांनी भाग देऊन बघा, पण मी इथं डायरेक्टच भाग देतो. 4 9 36, याचा अर्थ इथं बाकी उरल 1, कारण की 37 मधून 36 जातील, बाकी उरल 1, याचा अर्थ 2 चा घात मला घ्यायचा 1. त्याच्यानंतर 4 1 4, खाली उरला 1, 4 चोक 16, याचा अर्थ 18 मधून 16 गेले, 2 उरले, याचा अर्थ 7 चा दुसरा घात घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर इथं बघा 4 1 4 4 दोन्ही 8, खाली किती उरला 1, 4 चोक 16, इथं सुद्धा तुमचा दुसरा घात उरलाय, दुसरा घ्या. इथं बघा 4 1 4 आणि इथं हातचा एक वापस दिलाय 4 चोक 16, इथे एकही उरला नाही, शून्य उरलाय. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलंय जर घात शून्य उरला तर तुम्हाला इथं चौथा घात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 8 इथेही पाहू आपण, इथेही 56 आले, इथेही शून्यच उरणार आहे, 4 1 4 आणि 4 चोक 16, तर इथेही शून्य उरलाय, तर 8चा घात घ्यावा लागेल तुम्हाला चौथा. कितवा घात घ्यावा लागेल? चौथा. आता बघा सिंपल झालंय, 2चा पहिला घात याचा अर्थ 2च येणार आहे. आता 7चा दुसरा घात, आता इथं लिहून घेऊ वाटल्यास आपण 7 गुणिले 7 असे लिहून घेऊ शकता तुम्ही ज्यांना येत नाही. 3चा दुसरा घात म्हणजे 3 गुणिले 3, 5चा कितवा जरी घात केला तर तुमचं 5च येणार आहे, आपण पाहिलेले मागच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, 5चा कितवाही जरी घात केला तर 5 असा मॅजिक नंबर आहे की त्याचा केवढाही घात करा एकक स्थानी 5च येणार आहे. 5 5 25 होणार आहे. 8चा चौथा घात तर 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. आता तुम्हाला इथं काहीच करायची गरज नाही. तुम्ही जर बघितलं असेल इथं तर तुम्हाला इथं एक 8 दिसते आणि इथं एक 5 दिसते, त्याचाच अर्थ हे 4 गुणिले 2 आणि इथं जर 5 केले तर 5 आणि 2 ची जोडी तयार होईल, याचा अर्थ 5 8 40, त्याचा अर्थ इथं 0 येईल. म्हणजे एकक स्थानी किती येणार आहे? तुमचं 0 येणार आहे. आणि एकदा 0 आलं तर तुमचं उत्तर सगळीकडे किती असेल? 0च असेल. जसं बघा 2 7 14, इथं 4 घेतले, 4 7 28, 8 घेतले, 8 3 24, इथे 4 घेतले, 4 5 20 आणि इथे 20 तयार झाल्याच्या नंतर तुमचे 0 8 0 0 8 0 0 8 0 0 8 0, याचाच अर्थ याच्या शेवटी तुमच्या एकक स्थानी कुठला अंक येईल तर तो अंक तुमचा 0 असेल. ठीक आहे, 0 असेल. एक टाइपचं फक्त आपण लास्टली याच्यामध्ये आपण गणित बघू जे की बेरीजचं आहे, आपण तेही सोडून घेऊ. बघा जसं तुम्हाला असं दिलेलं आहे की 8 7 5 4 3 2 3 4 3 अधिक 2 7 5 9 2 3 4 3 2 अधिक 3 7 8 5 4 2 3 7 9 6 अधिक 2 4 5 3 2 2 3 7 6 5 4. हे सोडवल्याच्या नंतर ठीक आहे, एवढं बस झालं. ठीक आहे, हे सोडवल्यानंतर एकक स्थानी कुठला अंक असेल असा प्रश्न आलेला आहे. मग सिंपल आहे. पहिली गोष्ट तर मला माहिती आहे एकक स्थानचा अंक दिला आहे, तर इथला एकक स्थानचा 3, अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं देणार 9, इथलं एकक स्थानचं 9, इथं 4 आणि इथे तुमचे 2. हे झाले तुमचे खालचे अंक. आता तुम्हाला वरचा घात बघायचा, याचा घात बघायचा, याचा घात बघायचा आहे, तर इथं मी 4 न भागल, इथं 4 न भागल, इथेही 4 न भागल आणि इथेही मी किती न भागल? 4 न भागल. आणि जी बाकी उरल ती याच्या डोक्यावर द्यायची आपल्याला, तेवढाच घात घ्यायचा. बघा 4 1 4, याचा अर्थ बाकी 3 उरल, कारण 4 10 किती होतील तुमचे 40 आणि बाकी उरल 3, तर इथं आपण 3च्या डोक्यावर 3 दिली. त्याच्यानंतर 4 8 32, याचा अर्थ बाकी किती उरली तुमची? 0 उरलेली. 4 8 32 बाकी 0 उरली आणि 0 बाकी उरली तर आपण घात किती देतोय? 4. त्याच्यानंतर बघा इथं जर बघितलं तर 4 1 4 4 2 8 आणि बाकी 4 चोक 16, इथेही बाकी तुमची 0 उरली तर याचाही घात तुम्हाला 4च द्यावा लागेल. त्याच्यानंतर इथं बघा 4 1 4, खाली उरला 1, 4 3 12 आणि इथं 2 उरलेत बाकी, तर तुम्हाला इथं घात द्यावा लागेल 2. सॉल्व करा. बघा 3 गुणिले 3, आता 3 आपण 3चा तिसरा घात म्हणजे काय लिहितो? 3 दा गुणाकारात लिहितो, हे अधिक आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा तुम्ही डायरेक्ट करू शकता, 3चा तिसरा घात म्हणजे 27 आहे, तर इथं एकक स्थानी तुमचं 7 येणार आहे, 7 लिहा. 9चा चौथा घात, 9 आणि 4 हे मॅजिक नंबर आहेत, तुम्हाला मी काल सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. 9चा जर पहिला घात केला तर 9 येते आणि 9चा दुसरा घात केला तर 81 येते, याचा अर्थ समघात केला तर 1 येते, विषम घात केला तर 9 येते. इथं समघात आहे तर तुमचा समघात केला तर इथं किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. किंवा तुम्ही करून बघू शकता 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9, तर बघा 9 9 81, 1 9 9 आणि पुन्हा 9 9 81, याचा अर्थ इथे एकक स्थानी 1 येणार. अधिक 4चा पण तुम्हाला मॅजिक नंबर आहे, कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. 4चा जर तुम्हाला चौथा घात करायचा तर 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4, तर 6 येणार आहे. बघा 4 चोक 16, 6 चोक
24 आणि परत 4 चोक 16 तर 6. तर इथं 4चा चौथा घात 6 येईल अधिक 2चा दुसरा घात आपल्याला माहितच आहे 4 आहे. या सगळ्यांची बेरीज करा. या सगळ्यांची बेरीज केल्याच्या नंतर जे काही तुमचं उत्तर येईल ते उत्तर असेल 7 आणि 1 8, 8 आणि 6, 8 आणि 6 तुमचे 14, 8 आणि 6 किती झाले तुमचे 14, 14 आणि 4 किती झाले तुमचे 18, 14 आणि 4 किती झाले तुमचे 18. याचा अर्थ इथे एकक स्थानी किती आलेले दिसले तुम्हाला 8. तर हे सोडवल्याच्या नंतर याचं उत्तर असेल एकक स्थानी कोणता अंक आहे तुमचा 8. तर या स्वरूपाचे गणित प्रॅक्टिस करा. आणि बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. तरच आपण ही सिरीज चालू ठेवणार आहेत आणि आपल्याला खूप मोठं सगळंच मॅथ घ्यायचं आहे आणि तेही विदाऊट फॉर्म्युला घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज असेल, लॉस प्रॉफिट असेल, सगळेच गणित, इव्हन ॲव्हरेज सरासरी ज्याला म्हणतो, लसावी मसावी असेल, काळकाम वेग असेल, हे सगळ्या चॅप्टरचा आपल्याला विदाऊट फॉर्म्युला आपल्याला इथं पूर्ण ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या मित्राला शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे प्रत्येक लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जेणेकरून तुमचा फायदा होईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.